तर मंडळी, तुम्ही कधी बटाट्याची कापा खाल्लंय का आणि कधी तुमच्या घरी बनवलंय का? हाय गायस, गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही सगळे? इथं मी आज बटाट्याची कापाची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. सगळ्यात आधी 2 बटाटे मी इथं घेतलेले आणि स्वच्छ धुवून त्याचं इथं स्लाइस करून घेतलेले. अशा बघा, अशा प्रकारे तुम्हाला स्लाइस बनवायची आहे. तसंच मी इथं तेल गरम करायला ठेवते. तळायला मी इथं फॉर्च्यून ऑइल वापरली आहे. तुम्ही तुमच्या घरी जे अवेलेबल आहे ते वापरू शकता. ते तेल गरम होईपर्यंत तोपर्यंत आपण इथं बॅटर तयार करून घेऊया बटाट्याची कापासाठी. बॅटर तयार करायसाठी मी इथं बेसनचं पीठ घेतली आहे. जे आपल्या घरी अवेलेबल आहे तेच घ्या. मी मार्केटवरून आणलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं ओवा टाकलेली आहे. असं हाताने चुरगळून टाका, त्यामध्ये फ्लेवर लगी येतो. आणि असंच सॉल्ट, जेवढं आपल्याला चवीपुरतं सॉल्ट पाहिजे तेवढं टाका आणि थोडंसं सोडा पावडर. जास्त टाकू नका, पोरांची पोटं खराब होतील असं. आणि त्यामध्ये 1 चम्मच एवढी रवा टाकायची, कारण ते आपली बटाट्याची कापा क्रिस्पी बनतील असं. आणि 1 चम्मच आले लसूण पेस्ट टाका, गार्लिक जिंजर पेस्ट. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी, जेवढं आपल्याला लागते तेवढं पाणी घ्यायचे, कारण जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्ट नाही. जेवढं आपल्याला भजी काढतोय ना तसं बॅटर बनवायचं आहे. हाताने असं छानपैकी फेटून घ्यायच्या आणि तसंच एक कापा आपण सोडायचं. जे मी इथं स्लाइस करून घेतली होते ना त्याचंच असं एक असं एक कापा सोडायच्या. आणि जेवढं कढईत बसते तेवढंच बघा असं छानपैकी भाजलं पाहिजे तसंच. आणि इथं असं सोनेरी रंग होऊसर ना असंच भाजून घ्यायच्या. आणि झटपट होते, एवढं इन्ग्रेडियंट पण लागत नाही. साधी आणि सोपी आणि टेस्टीला एकदम भारी. आणि कोण पाहुणे वगैरे आला ना लगे तयार होते. आणि कापा पाव सोबत तर एवढी एकदम मस्त लागते. आणि गोवन इथं फेमस आहे गोव्यामध्ये. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा कसं लागते रेसिपी. आणि इथं बघा झालेले आहेत आमचं तयार. एवढंच भाजायचं, जास्त काळपट वगैरे जास्त तळत जाऊ नका, काळं करायचं नाही. आणि इथं झालेले आहेत आपलं बटाट्याची कापा. आणि तसंच मी इथं तोंडी लावायला मिरची पण असं एक कट द्यायची मिरचीला आणि तसंच ते मीठ लावून भाजून घ्यायच्या. आणि थोड्यांना आवडते तोंडी लावायला आणि थोड्यांना आवडत नाही. जेवढं तुम्हाला प्रिफर करते तसं तुम्हाला हवी तसं करा. आणि इथं माझं झालेले आहेत कापा आणि एकदम क्रिस्पी आणि टेस्टी बटाट्याची कापा तयार झालेली आहेत. इथं बघा, माझं व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या घरात पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि गरम गरम खाऊन घ्या. आणि माझं रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय.